मृत कर्जदाराला कागदोपत्री जिवंत दाखवून दिशाभूल केली गेली आहे। मुंबईतील शिवकृपा सहकारी पतपेढीवर यासंदर्भात गंभीर आरोप आहेत। न्यायालयाचे व्यवस्थापनावर कारवाई करण्याचे निर्देश दिले गेल्याचं सुद्धा समोर आलंय। मृत कर्जदाराला जिवंत दाखवून कर्ज वसुलीचे आदेश दिले गेले आणि मृतांच्या वारसदारांनी या संदर्भात न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। 2015 साली त्यांचा मृत्यू झाला हृदयविकाराच्या अटॅकाने. त्याच्यानंतर आम्ही त्यांना शिवकृपा पतपेढीला डेथ सर्टिफिकेट दिलं. त्या डेथ सर्टिफिकेटनुसार त्यांनी डेथ क्लेम वगैरे सुद्धा घेतली. डेथ क्लेम घेतल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांना पतपेढीमध्ये पैसे त्यांचे वगैरे भरत होतो. 2024 पासनं त्यांनी आम्हाला त्रास देण्याला सुरुवात केली. आम्हाला कुठल्याही प्रकारचे स्टेटमेंट वगैरे कागदपत्र पुरवण्यास तयार नाही.